सध्या राज्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक घडामोडी घडत आहेत आणि याच खरं तर योगायोग असा घडलेला आहे की मनसेचा गुढीपाडवा मेळावा सुद्धा खरं तर याच निमित्ताने आलेला आहे आणि एकूणच या मेळाव्यामध्ये आता राज ठाकरे काय भूमिका मांडतात याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। सध्या आपल्यासोबत अनेक मनसेचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। राज ठाकरेंनी जो एक प्रोमो रिलीज झाला त्याच्यामध्ये म्हटलं की दिल्लीमध्ये मी गेलो, काय घडलं, कसं घडलं, ज्या काही बातम्या समोर येतात या सगळ्याबद्दल राज ठाकरे प्रत्यक्ष आज बोलणार आहेत। राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत हा प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचा आहे। मुळात कसं आहे माहिती आहे का, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असेल याच्याबद्दल अनेक लोकांना जनतेमध्ये प्रश्न आहेत, मनात शंका आहेत, मनात अनेक प्रश्न आहेत। त्याचबरोबर अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहेत, त्याचबरोबर माध्यमांमध्येही अनेक चर्चा उभ्या केल्या जात आहेत। ह्या 1.5-2 महिन्यामध्ये ह्याला खूप मोठं स्वरूप प्राप्त झालं आहे आणि त्या सगळ्या शंकांचं निरासन आज राज ठाकरे साहेब सभेमध्ये करतील। त्याच्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी गेल्या दीड महिन्यामध्ये होऊन गेल्यात। नुसते राज ठाकरे साहेब अमित शहांना भेटलं हाच नाही तर अनेक घडामोडी राज्यात देशभरात घडलेल्या आहेत। त्या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे साहेब नक्कीच आज बोलतील। पण पदाधिकारी म्हणून काय वाटतं आज मनामध्ये की आपण सत्तेसोबत जायला हवं की एकला चलो नाराज जो आहे त्याच्यावरती ठाम राहायला हवं? पदाधिकारी म्हणून सांगायचं झालं तर राज ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल। खरं तर आपल्याबरोबर आणखी काही कार्यकर्ते आहेत। राज ठाकरे यांनी मागच्या काही दिवसामध्ये अनेक घडामोडीवर भाष्य केलं होतं, मात्र आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे असं आपण म्हणू शकतो। काय वाटतं राज ठाकरे जातील महायुतीसोबत? ते काही आम्ही पण वाट बघतोय आता आज सभेमध्ये काय सांगतील ते। तर पण त्यांनी जो काही निर्णय घेतला, कारण आम्ही आज साहेबांबरोबर इतकी वर्ष आहोत, जवळून बघतो आहोत, तर तो जे निर्णय घेतील ते नक्कीच देशाच्या पुढच्या भवितव्यासाठी असेल, नक्की भविष्यासाठी असेल। त्याच्यामुळे आम्ही त्या निर्णयाचं स्वागतच करू। मागच्या लोकसभा निवडणुकीत आपण ते विचार केला 2014 असेल 19 असेल तेव्हा राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि आत्ताची राजकीय परिस्थिती राज ठाकरे काय भूमिका घेतील कार्य म्हणून काय वाटतंय? मुळात असं आहे की राजसाहेब ठाकरेंनी त्या आत्तापर्यंत ज्या ज्या काही भूमिका घेतल्या त्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी घेतल्या। 2014 असो किंवा 19 असो, 2014ला मोदींनी ज्या काही भूमिका घेतल्या होत्या त्या जर चुकीच्या होत्या त्यावेळेला त्या त्यांच्या चुकीच्या पद्धतीने होते, पण त्यानंतर 370 असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील त्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी होतं। त्याच्या राजसाहेबांनी नेहमी स्वागतच केलं आहे। त्यामुळे जे काय राजसाहेब ठाकरे भूमिका घेतील त्यासोबत आम्ही कार्यकर्ते होतो आहोत आणि राहणार आणि ते योग्यच असेल असं आम्हाला वाटतं। कार्यकर्त्यांच्या खरं तर आपण भावना देखील जाणून जशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलेलं आहे की मनसेने महायुतीकडे यावं, काय वाटतं राज ठाकरे काय पाऊल उचलतील? साहेबांना जर हा निर्णय आपल्या या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर योग्य वाटत असतील तर साहेब जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे। खरं तर आजच्या या पाडव्या मेळाव्याकडे खरं तर ऐतिहासिक सभा असणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र आता राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि राज ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं एक वाक्यात सगळेच कार्यकर्ते आपल्याला बोलताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन नितीन गोदारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।